नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकण एक अशी चळवळ की ज्यानं आज कोकणातल्या घराघरात, कोकणातल्या मनामनात आणि कोकणातल्या कणाकणात खऱ्या अर्थानं उद्योजकता या शब्दाचा नव्यानं विचार करण्यास भाग पाडलंय. ही चळवळ अशासाठी होती की अशा काही उद्योजकांचा, अशा काही उद्योग समूहाचा, अशा काही विचारवंतांचा, अशा काही उद्योजकीय विश्वासासाठी धडपडणाऱ्या माणसांची ही कहाणी तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला उद्योगी बनवण्याचा हा सगळा खटाटोप आहे. सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब यांच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ आज मोठमोठ्या उद्योग समूहापर्यंत पोहोचते, ती केवळ नवनवे उद्योजक घडवण्यासाठी. आज आपण अशाच एका मोठ्या उद्योग समूहाच्या प्रतिनिधींना भेटणार आहोत. खरं तर हा उद्योग समूह म्हणजे केवळ पश्चिम महाराष्ट्राचंच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचं भूषण आहे. महाराष्ट्राची श्वेतक्रांती करण्यात ज्या उद्योग समूहाचा फार मोठा हात आहे, त्या वारणा उद्योग समूहाशी आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि दुग्धपालन या विषयाची केवढी मोठी व्याप्ती आहे, आर्थिक गणित केवढी मोठी सम्मिलित केलेली आहेत, या एका उद्योगानं त्या संदर्भातच बोलणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत SM पाटील, जनरल मॅनेजर मुंबई डिव्हिजनचे वारणाचे. आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागत आपलं सुवर्ण कोकणमध्ये. मला सांगा, वारणाचा हा सगळा विस्तार आज नेमका वारणाचा दुग्ध या विषयातनं असणारा आवाका, व्यवसाय, आर्थिक उलाढाल आणि ही सगळी दर्जेदार उत्पादनं, हा आवाका केवढा मोठा आहे? प्रथमतः मी आपल्याला सांगू इच्छितो की वारणा दूध संघ हा जो उद्योग समूह आहे, हा कैलासवासी तात्यासाहेब कोरे यांनी स्थापन केला. सन 1956 साली त्यांनी सुरुवात वारणा सहकारी साखर कारखान्यापासून केली. वारणा सहकारी साखर कारखान्याचं पहिलं गाळप सन 1959 साली झालं. वारणा दूध संघाची स्थापना 1968 झाली. आज 48वावं वर्ष वारणा दूध संघाचं आहे. अरे वा. 48व्या वारणा वर्षामध्ये वारणा पदार्पण करतोय. या पदार्पणात कैलासवासी तात्यासाहेब कोरे यांनी अनेक जडणघडणी केल्या. ज्यावेळी वारणा खोरा हा तात्यासाहेबांनी ज्यावेळेला वारणा दूध संघ किंवा वारणा कॉम्प्लेक्स चालू केला, त्यावेळेला वारणा खोरा हा पूर्ण दरोडीखोरीचा भाग म्हणून हा ओळखला जायचा. वारणेचा वाघ हा ही पिक्चर आमच्या भागातलाच. वारणा खोरा हा कोल्हापूर जिल्हा, तालुका पन्हाळा या ठिकाणी येतोय. शिवाजीराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आणि तात्यासाहेबांनी त्या भूमीचं अगदी सुवर्ण मध्य साधून वारणा खोऱ्याला सुवर्ण संपन्न बनवलं. शेतकऱ्यांना अगदी आर्थिक स्थिती त्यांची प्रबल केली, आर्थिक स्थिती सुधारली. हाच वारणा दूध संघ एक महाराष्ट्रातला नावारूपाला आलेला दूध संघ आहे. आणि हा दूध संघ तात्यासाहेबांनी ज्या वेळेला स्थापन केला, त्यावेळेला शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हलाखीची अशी होती. सुरुवातीला तात्यासाहेब कोरेंनी साखर कारखाना चालू केला, पण साखर कारखान्याच्या जोडीला काहीतर जोडधंदा असावा. जोडधंदा हा उद्योग कोणता, ही तात्यासाहेबांची दूरदृष्टी खूप मोठी होती. त्या दृष्टिकोनातून त्यांनी वारणा सहकारी साखर कारखान्याबरोबर जर दूध धंदा जर सुरू केला, तर शेतकऱ्यांना त्याची निश्चितच आर्थिक सोबतता मिळेल, आर्थिक पाठबळ मिळेल. या दृष्टिकोनातून तात्यासाहेबांनी वारणा दूध संघाची स्थापना केली. फक्त वारणा दूध संघाची स्थापना करून तात्यासाहेब थांबले नाहीत, तर तात्यासाहेबांनी खेडेगावामध्ये वारणा बाजार चालू केला, वारणा बँक चालू केली, शैक्षणिक संकुल खूप मोठं चालू केलं, वारणा भगिनीसारखा मोठा प्रोजेक्ट चालू केला. त्या माध्यमातून आमच्या वारणा भगिनींना जवळजवळ 5 ते 6 हजार वारणा भगिनींना कामगार मिळालेला आहे. आम्ही वारणा दूध संघाच्या माध्यमातून कॅडबरीसारख्या कंपनीचा बोर्नविटाही आम्ही तयार करतो. दररोज त्यांचं 50 ते 60 टनचं प्रोडक्शन आमच्याकडे होत असतं. आमचं वारणा श्रीखंड हे पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. वर्षाला आम्ही 3,500 टन श्रीखंडाचा सेल करतो. दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया ह्या सणाच्या वेळी तर आमच्या श्रीखंडाला इतकी प्रचंड मागणी असते की आम्ही ते पुरवू शकत नाहीये. श्रीखंडाबरोबर आमचं नाव आहे वारणा दूध. वारणा दूध हा आमचा प्राईम प्रॉडक्ट आहे. नव्या मुंबईमध्ये आम्ही 1982 साली वारणा दूध चालू केलं. वारणा दूध संघ पॉलिपॅकमध्ये येणारा हा महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील पहिला दूध संघ आहे. याच्या अगोदर जे दूध येत होतं ते दूध बॉटलमध्ये होतं. बॉटलनंतर पॉलिपॅकमध्ये दूध आणणारा वारणा दूध संघ हा पहिला दूध संघ आहे. त्यामुळे धवल क्रांती दुधाची अशी झाली की खेडेगावातून दूध मुंबईच्या ठिकाणी आणून विकणं ही संकल्पनाच पूर्ण नवीन होती.
कोल्हापूरसारख्या ठिकाणी 350, 400, 500, 400 किलोमीटरहून दूध मुंबईत आणणं, ते इथं पॅकिंग करणं, इथं पॅकिंग करून ते ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवणं, हे खूप मोठं जिकिरीचं काम होतं. ते जिकिरीचं काम तात्यासाहेबांनी अगदी हिरिरीनं पार पाडलं. त्यामुळे काय झालं की मुंबईच्या दुधाचा पैसा जो आहे तो पैसा आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला. शेतकऱ्यापर्यंत पैसा पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळाली. आर्थिक सुबत्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्याला जे शुगर फॅक्टरीमधून किंवा उसाच्या पैशामधून जे स्थैर्य प्राप्त होत नव्हतं ते दुधाचा जोडधंदा मिळाल्यामुळं त्यांचं स्थैर्य प्राप्त झालं. शेतकऱ्यांची मुलं शिक्षणाकडे वळली, शिक्षणही चालू झालं. अशा प्रकारे तात्यासाहेबांनी हा जो उद्योग समूह एक चालू केला, त्या उद्योग समूहाला आमचे आत्ताचे तरुण नेतृत्व माननीय विनयरावजी कोरे साहेब हे तितक्याच हिरिरीनं पुढं नेत आहेत. वारणा कॉम्प्लेक्समध्ये आमचा कोंबडी संघ आहे, आमच्याकडे शैक्षणिक मोठा संकुल आहे, आमच्याकडे हॉस्पिटल आहे, मिलिटरी स्कूल आहे. या सर्व माध्यमातून आम्ही सर्व वारणा खोरा कसा संपन्न होईल या दृष्टिकोनातून आमचे आदरणीय कोरे साहेब हे सतत लक्ष देत असतात. आणि आमचे दूध संकलन जे होतं आज मितीला आज घडीला वारणा दूध संघ जवळ 5.5 ते 6 लाख लिटर दुधाचं प्रोक्युरमेंट करतो. हे दुधाचं प्रोक्युरमेंट मुख्यतः संपूर्ण खेडेगावात नव्हतं. जो खेडेगावात दूध संकलन करतो त्या खेडेगावात दूध संकलन केल्यामुळे खेडेगावातल्या लोकांना रोजगार मिळतो. शेतकऱ्यांच्याकडे दूध संकलनाची माहिती जास्त उपलब्ध होते, त्यामुळे शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध होतो. ते दूध आमच्याकडे कलेक्ट झाल्यामुळे ते दूध मुंबईसारख्या शहरामध्ये येतं. मुंबईसारख्या शहरामध्ये दूध आल्यामुळे ग्राहकांना आम्ही चांगल्या प्रकारचं दूध देऊ शकतो, चांगल्या प्रकारे श्रीखंड उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांना आम्ही आता नवीन प्रॉडक्ट वारणाचा फ्लेवर्ड मिल्क चालू केला आहे. आमचं बटर आहे, आमचं दही आहे, आमचं ताक आहे इत्यादी वारणा प्रॉडक्ट मुख्य करून मोठ्या पॅकेजमध्ये मुंबई मार्केटमध्ये पसरलेला आहे, किंबहुना महाराष्ट्रामध्ये एक पसरलेला आहे. एवढंच नाही तर वारणा दूध संघ हा सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांना टेट्रा पॅकमध्ये दुधाचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात करतो. खूप सुंदर, खूप सुंदर. वारणा दूध संघाकडून मिलिटरी सारख्या सरहद्दीवरती लढणाऱ्या जवानांसाठी वारणा दूध संघ दूध पुरवठा करतो. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आम्हाला मिळालेली आहे आणि ती आम्ही पुरवठा करतोय. विनय कोरे साहेबांच्या माध्यमातून आम्ही देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. अशा प्रकारे आमचा वारणा दूध संघ अतिशय खडतर परिस्थितीतून आज एकदम आर्थिक सुबत्तेकडे आलेला आहे. कारण आमच्या शेतकऱ्यांची धडपड, आमच्या कोरे साहेबांची धडपड, कोरे साहेबांचे प्रयत्न, या कोरे साहेबांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून हा वारणा दूध संघ सध्या अतिशय चांगल्या आर्थिक सुबत्तेकडे झुकलेला आहे. असं यात म्हणण्यात वावगं काहीच नाही आहे. कारण का आज मी तसं आमचं वारणा श्रीखंडाचं उत्पादन महिन्याला वर्षाला 350 टन आम्ही श्रीखंड 3,500 टन श्रीखंड विकतो. नवी मुंबईसारख्या ठिकाणी दुधाचा आमचा प्रकल्प आहे, त्या ठिकाणाहून आम्ही दररोज 2 लाख लिटर दुधाची विक्री करतो. कोल्हापूरहून आमची 1 ते 1.5 लाख लिटर दुधाची विक्री आहे. 5.5 लाख लिटर दुधाच्या प्रोक्युरमेंटपैकी 3-3.5 लाख लिटर आमचं दूध विक्री माध्यमातून जातं. आणि राहिलेलं दूध हे आम्ही जे आहे हे बाय प्रॉडक्ट्स यामध्ये आम्ही ते परावर्तित करतो. त्याच्यामध्ये तूप आहे, बटर आहे, श्रीखंड आहे, लशी आहे, दही आहे, ताक आहे. या माध्यमातून आम्ही ग्राहकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत. हा जो विश्वास आहे, हा विश्वास अतिशय महत्वाचा आहे जो तुमच्या बोलण्यात मिळतोय. मित्रांनो, आपण वारणा समूहाची आजपर्यंतची कारकीर्द ही समजून घेतली, पण एक गोष्ट महत्वाची जी पाटील साहेबांच्या बोलण्यात आली. खरं तर वारणा हा भाग अशा परिस्थितीत होता की त्या काळी साधारणपणे आज 48 वर्ष होत आहेत, पण 50-52 वर्षापूर्वी त्या भागात पूर्णपणे दरोडेखोरांचं, लुटारूंचं किंबहुना अस्थिरता असणारा तो भाग होता. मग कोरे या 2 अक्षरांनी या संपूर्ण वातावरणात असं कोणतं चैतन्य बरवलं की संपूर्ण या भागाचं गोकुळ झालं? तो प्रवास जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय वारणाचे मुंबई डिव्हिजनचे SM पाटील सर यांच्यासोबत. आपण हा संवाद साधतोय. खरं तर सुवर्ण कोकण ही अशी चळवळ आहे की कोकणातली सक्षमता वाढावी, त्यासाठी दुग्ध विकास या विषयावर फार मोठी कार्यशाळा अश्वमेध मधलं जे दुसरं पर्व आहे ते सतीश परब यांच्या साहाय्यानं होतं. मला सांगा, संपूर्ण कोरे कुटुंबानी गाव हे आपलं घर मानलं. वारणा पंचक्रोशी म्हणजे जो संपूर्ण जो भाग होता तो आपला मानला. सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला त्याचं असणारं दूध दुभतं हे फार मोठं पैशाचं साधन आहे, श्रीमंतीचं साधन आहे. हे कसं पटवून दिलं? मुळात हा व्यवसाय आज काय आहे? म्हणजे वारणाची तर घोडदौड काढली, पण दुग्ध व्यवसाय किती मोठा आहे त्याबद्दल काय सांगा? दूध व्यवसायाची व्याप्ती पाहिलं तर खूप मोठी आहे.
शेतीला जोडधंदा हा दूध व्यवसायाचा खूप मोठा शेतकऱ्याला आधार आहे. बरोबर. दूध धंद्यामधून आपल्याला प्रचंड पैसा मिळतोच, शिवाय आपली आर्थिक सोबतही त्यामुळे सुधारते. थोडक्यात उदाहरणार्थ सांगायचं जर झालं तर आपण आपल्या शेतीच्या धंद्यावरून गाई म्हशीचं पालन करतो. आपल्याकडे वैरण भरपूर आहे. त्या वैरणीचा उपयोग आपण म्हशीच्या जनावरांसाठी त्याचा उपयोग करतो, चारा म्हणून त्याचा उपयोग करतो. त्याच्यात आपल्याला दुधाचं उत्पन्न मिळतं. दुधाच्या उत्पन्नामधून आपल्याला बाय प्रॉडक्ट्स तयार करता येतात. तूप, दही, ताक, श्रीखंड हे इत्यादी बाय प्रॉडक्ट्स आपल्याकडे उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्याकडे आर्थिक सुबत्ता येते. या सर्व माध्यमातून जर आपण विचार केला तर आपल्याकडे खूप त्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आता आमचे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत, बाय प्रॉडक्टसाठी आम्ही विक्रेते नेमतो म्हणजे त्याला आम्ही रोजगार उत्पन्न करून देतो. बरोबर. मुंबईसारख्या ठिकाणी जर आम्ही डिस्ट्रीब्युटर नेमलेलेच आहेत, ते डिस्ट्रीब्युटर म्हणजे आमचे डायरेक्ट आमचे हेच कस्टमर हेच संघटकच आहेत. त्या संघटकाच्या माध्यमातून त्यांनाही पैसा मिळतो, त्यांचीही आर्थिक सुबत्ता होते. वितरक त्यांचे उपविक्रेते नेमतात, उपविक्रेत्यांनाही रोजगार मिळतो. म्हणजे हा जो व्यवसाय आहे तो कोणा एका त्याच्यावरती अवलंबून आहे, तर टोटल पूर्ण ज्यांना आर्थिक सुबत्ता त्या प्रत्येकाचा यात थेट सहभाग असतो. मला थेट सांगा, सहभाग एक असतो. शेतकरी म्हणजे कोकणातलं परिस्थिती सांगून होतो, एक शेतकरी जास्तीत जास्त 10 ही त्याच्याकडची असणारी दुभती जनावरं या सगळ्यांचा वापर करूनही तो या सगळ्या व्यवसायात उतरू शकतो का? निश्चित उतरू शकतो. समजा मुंबईसारख्या ठिकाणी जर 500 म्हशीचे, 1000 म्हशीचे जर गोठे असतात, तर आपल्याकडे एवढी मोठी जमीन आहे, आपल्याकडे एवढा मोठा चारा आहे, तर आपल्याकडे काय हे असू नये, आपण का करू नये? आपली जर इच्छाशक्ती जर असेल तर आपल्या ठिकाणी, कोकणसारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी वैरणीची सुबत्ता आहे, पाण्याची सुबत्ता आहे, अशा ठिकाणी आपण हे प्रयोग सहज करू शकतोय. मुंबईसारख्या ठिकाणी ह्या सोयी काहीच नाही आहेत, तरीही मुंबईमध्ये 1000 म्हशीचे गोठे आहेत. इथले दूध उत्पादक मुंबईमध्ये दूध घालून पैसे मिळवतातच. बरोबर. त्यांची आर्थिक सोबतता चांगली होती, तर मग आपल्या ठिकाणी आर्थिक सोबतता का होऊ नये? याच्यासाठी आपली जर मनाची इच्छा जर असेल तर आपण ते प्रयत्न निश्चित करू शकतो आणि त्या प्रयत्नात आपल्याला आर्थिक सोबतता निश्चित होऊ शकेल. नक्कीच. मला वारणा समूहाच्या निमित्तानं आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या राहणीमानाच्या निमित्तानं प्रश्न असा विचारायचा आहे, एक उद्योग समूह जो या सगळ्या शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा राहिला आहे, तो उद्योग समूह पुन्हा नव्या शेतकऱ्यांमधनं शेतकरी घडावेत, उद्योजक घडावेत म्हणून काय त्यांच्यासाठी तुम्ही काम करत असता? या नवीन उद्योजक घडावे यासाठी आमच्या वारणा कॉम्प्लेक्समध्ये शेतकऱ्यांना गाई म्हशींविषयी कार्यशाळा आम्ही आयोजित करतो. दिवाळीच्या वेळेला आमच्याकडे जातीवंत जनावरांचं प्रदर्शन भरवलं जातं. ते प्रदर्शन बघण्यासही आपण खास जर आलात तर ते तुम्हाला प्रदर्शन खूप महत्वाचं आहे. खूप चांगल्या प्रकारे राबवलं जातं, चांगल्या प्रकारे भरवलं जातं. अखंड पूर्ण महाराष्ट्रातून त्या ठिकाणी ते खिलारी गायी येतात, जातीवंत म्हशी येतात, पंढरपुरी म्हशी असतात, मुरा म्हशी त्याच्यामध्ये असतात. ज्या म्हशी 30 ते 40 लिटर सुद्धा दूध देतात, त्या म्हशीचं आपल्याला पूर्णपणे आपल्याला माहिती करून घेता येईल. आमच्याकडे ओपन गोटा पद्धती आम्ही आता चालू केली. ओपन गोटा पद्धती म्हणजे पूर्ण कंपाऊंड करायचं, त्या कंपाऊंडमध्ये गाई म्हशी पूर्ण रिकाम्या सोडल्या असतात. म्हणजे त्यांना बांधून वगैरे असं काय ठेवलेलं नसतंय. त्यामुळे त्या मुक्त फिरतात, मुक्त संचार घेतात. त्यामुळे त्यांचं हवामान, त्यांची प्रकृती स्थिर राहते. त्यांना कोणत्याही प्रकारच्या औषधाची गरज इतकी लागत नाहीये. मोकळ्या हवेमध्ये फिरल्यामुळे त्यांच्या दूध उत्पादनावरती परिणाम होतो, दूधही त्या जास्त देतात. या अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी जर त्यांचे प्रयत्न केले, ज्या ठिकाणी हे आम्ही ओपन गोटा पद्धतीचे प्रयोग केले, हे जर ओपन गोटा पद्धतीचे प्रयोग जर कोकणामध्ये जर केले तर निश्चित त्याचा शेतकऱ्यांना, तिथल्या लोकांना निश्चित फायदा मिळू शकेल. प्रयोग आज जे पश्चिम महाराष्ट्राच्या यशाचे कारणीभूत आहेत तेच आज कोकणात पोहोचवणं महत्वाचं आहे. मित्रहो, ही जी चळवळ आहे, दुग्ध विकास चळवळ, ही एका नेतृत्वातून फुलत गेली आणि अशाच नेतृत्वाने हे सगळे परिसर हे समृद्ध करत गेले. कोरे कुटुंबियांचं जे कार्य आहे ते महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातलं फार मोठं कार्य आहे. कारण याच कुटुंबानं केवळ वारणा समूह नाही तर अख्खा वारणेचा जो खोरं होतं, वारणेचे जे खोरं होतं ते समृद्ध केलं. विनय कोरे यांना आदरानं सावकार म्हणतात, पण हा असा सावकार आहे की ज्याच्या कष्टानं इथला प्रत्येक शेतकरी हा कुबेर झालाय, कुबेरांचा सावकार असा आहे. आणि त्याचा समूह आणि त्याची ही कहाणी आपण सांगतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय SM पाटील साहेब यांच्यासोबत. मला सांगा, दुग्ध व्यवसायाचा हा प्रचंड आवाका आहे, म्हणजे अजूनही कोकणात
तो पोहोचलाच नाहीये, उणे 5% पोहोचला असेल तर निदान त्यातली थोडीफार माहिती आली असेल. पण हा व्यवसाय जिथं मुबलक पाणी आहे, जिथं मुबलक चार आहे, जिथं मुबलक पाऊस आहे, जिथं मुबलक समृद्धी आहे, अशा भागात जर पोहोचला तर कोकणाचं खऱ्या अर्थानं सुवर्ण कोकण होईल. आणि याच विषयावर अनुषंगानं 11 ऑक्टोबरला कार्यशाळा होते, मुंबईत ही कार्यशाळा होते, सुवर्ण कोकण आणि सतीश परब यांच्या माध्यमातून आहे. काय आवाहन कराल, आणि वारणा समूहाच्या वतीनं आपले काही वक्ते येणार आहेत, तर काय सांगाल की कोकणातल्या शेतकऱ्यांना, कोकणातल्या उद्योजकांना की दुग्ध व्यवसाय ही आजची फार मोठी गरज आहे, काय आवाहन कराल? दुग्ध व्यवसाय ही आजची काळाची गरज आहेच आहे. मुंबईमध्ये आपला कोकणी माणूस मुंबईमध्ये येतो नोकरीच्या निमित्तानं मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना की 10-20 हजार, 10-20 हजार, 30 हजार पर्यंत पगार मिळू शकतो. पण तोच माणूस जर आपल्या मायभूमीत जर राहिला, मायभूमीत राहून त्यानं जर शेतीचं त्यांचं संरक्षण केलं, त्या शेती संरक्षणामधून त्यांची जनावरं जर पाळली, गाई म्हशी जर पाळल्या, तर त्यांना निश्चितच त्यातून आर्थिक लाभ निश्चित होईल. कोकणामध्ये धवल क्रांती निश्चित होईल. त्यामुळे मी कोकणातील तरुणांना, शेतकऱ्यांना अशी साथ घालेन की वारणासारखा तुमचा भाग सुवर्ण संपन्न, वारणासारखी धवल क्रांती कोकणात निर्माण व्हावी आणि त्यामध्ये आपला कोकण उजळून निघावा, ही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोकणवासियांना साथ घालतो. आणि त्यांनी दुधासारखी, वारणासारखी धवल क्रांती करावी हीच इच्छा बाळगतो. नक्कीच. आणखीन एक महत्त्वाचा शेवटचा प्रश्न की या कार्यक्रमाच्या निमित्ताने, याचं नाव फक्त सुवर्ण कोकण आहे, पण आपण महाराष्ट्रातल्या उद्योजकांना, महाराष्ट्रातल्या उद्योग समूहांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि कोकणामध्ये ही उद्योजकतेची लाट निर्माण करावी हा प्रयत्न आहे. उद्योजक दाखवून उद्योजक घडवावा या संकल्पनेवर आणि सतीश परबांच्या उपक्रमाबद्दल काय शुभेच्छा द्याल आपण? या कार्यक्रमाबद्दल सतीश परब यांना मी असे धन्यवाद देतो की असे जर कार्यक्रम तुम्ही राबवलेत तर त्यातून निश्चितच धवल क्रांती होईल, दूध क्रांती होईल. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही जर आमच्या वारणा कॉम्प्लेक्सला जर भेट दिलीत तर वारणा आहे कसा, वारणा घडला कसा, वारणा सध्या तयार होतोय कसा, झालेला आहे कसा, हे निश्चितच तुमच्या निदर्शनास येईल. आणि ते वारणाचं तुम्ही जे कार्य जे आहेत ते तुम्ही तुमच्या माध्यमातून, सुवर्ण महोत्सव या माध्यमातून तुम्ही कोकणवासियांपर्यंत पोहोचवाल आणि पोहोचवावी अशी मी नक्कीच अपेक्षा बाळगतो. नक्कीच मित्र हो, वारणा या समूहाशी खरं तर प्रत्येक कोकणातल्या आताच्या तरुण पिढीचं एक नाव जोडलं गेलं. हे नाव अशासाठी जोडलं गेलं आहे, त्याची साधारणपणे 4थी पासून 10वी पर्यंतच्या सगळ्यांच्या शैक्षणिक सहली या वारणामध्ये यायचा. साधारणपणे पन्हाळ्याच्या किंवा ज्योतिबाच्या डोंगरावरनं दिसणारा तो सगळा वारणेचा परिसर पाहून, ती सगळी इमारती पाहून, किंवा ती संसदेसारखी इमारत असेल, लहानपणी जाताना एक वाद्यवृंद असेल जो वारणानं दिल्लीपर्यंत पोहोचवलं, एक वेगळं नाव कोरलं, या सगळ्या आठवणींच्या स्मृती वारणेनं दिल्या आहेत, वारणा समूहानं दिल्या आहेत. पण आज खऱ्या अर्थानं त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जागृत करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिथून ही सगळी धवल क्रांती झाली आहे, त्या धवल क्रांतीच्या शोधात आज भगीरथ आहेत. आणि या भगीरथांचा शोध हा दुग्ध क्रांतीवरच जाऊन, दूध गंगेकडेच जाऊन संपणार आहे. या सगळ्या प्रवाहात सामील व्हा. सुवर्ण कोकणची जी कार्यशाळा होते 11 ऑक्टोबरला, दुग्ध विकास, दुग्ध प्रक्रिया या संदर्भातली मोठी कार्यशाळा आहे, दादर मुंबई इथे होते. स्क्रीनवर नंबर जात आहे, त्या नंबरला आपण प्रश्न विचारा, तुमची प्रवेश निश्चिती आवर्जून नोंदवा. पाटील साहेब, आज इथं आलात, वारणेच्या या सगळ्या विस्तृत प्रवाहाबद्दल, संपूर्ण दुग्ध क्रांतीबद्दल आणि दुग्ध विकासातल्या नव्या आयामाबद्दल आपण बोललात. खूप खूप आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.